राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीत अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। मंत्री धनंजय मुंडे आज अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून हसन मुश्रीफ त्यासोबतच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल सुद्धा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मीनाक्षी, काय सांगाल, आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, कोण कोण पदाधिकारी खरं तर आपल्यासोबत या अधिवेशनात असणार आहेत, काय अधिक माहिती आहे? निश्चितच आपण पाहतोय राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचा 2 दिवस शिर्डीमध्ये शिबिर पार पडत आहे। आजचा दुसरा दिवस आहे अधिवेशनाचा। कालचा संपूर्ण दिवस जर आपण पाहिला तर काल मंत्री छगन भुजबळ जे आहेत ते आले होते, मात्र काही वेळासाठी ते उपस्थित होते। ज्या पद्धतीत त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते येणार नसल्याची चर्चा होती, पण काल ते आल्यानंतर वेगळीच चर्चा पाहायला मिळाली। काल सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या बाजूला छगन भुजबळ हे बसताना पाहायला मिळाले होते। कुठेतरी जी नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळत होती मागच्या काही दिवसांपासून ती कायम असल्याचं देखील पाहायला मिळतंय, कारण छगन भुजबळ हे काही वेळातच शिबिरामधनं निघाले होते। मुंबई मॅरेथॉनमध्ये त्यांना उपस्थित राहायचं होतं, त्यामुळे ते लवकर निघाले होते। आज ते उपस्थित राहणार नसल्याची देखील माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे। सोबतच आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांच्यावरती वारंवार जे आरोप केले जात आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती कारवाई झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय की शिर्डीत ते शिबिर सुरू असल्यामुळे मुंडे काल उपस्थित राहिले नव्हते, मात्र आज ते शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। आज सकाळी 10 वाजता ते शिबिर स्थळावरती येतील, मात्र त्यापूर्वी ते शिर्डीमध्ये आपण पाहतोय की साईबाबांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर शिबिर स्थळाजवळती येतील आणि त्यानंतर त्यांचं सुरुवातीलाच आपण पाहतोय की पहिलं भाषण धनंजय मुंडे यांचं होईल। त्यामुळे धनंजय मुंडे हे स्वतः आजच्या शिबिरामध्ये मार्गदर्शन करतील। त्या पाठोपाठ आपण पाहतोय हसन मुश्रीफ असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे देखील आज मार्गदर्शन करणार आहेत। आणि शेवटी आपण पाहिलं तर अजित पवार हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, संबोधित करतील आणि सर्वत्र आपण पाहतोय की या 2 दिवसामध्ये पुढील रणनीती काय असणार आहे, जास्तीत जास्त लोकांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी हा संपूर्ण आता या शिबिराचं नियोजन करण्यात आलेलं आहे। मात्र सुरुवातीला आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। सुरुवातीला भाजपने हे शिबिर शिर्डीत घेतलं आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार यांचं हे शिबिर पार पडत आहे। त्यामुळे आजच्या या शिबिरादरम्यान नेमकं अजित पवार काय कार्यकर्त्यांना संबोधित करतात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मेघना, अर्थातच नक्कीच मीनाक्षी, अजितदादा काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे काही महाराष्ट्रात वातावरण झालेलं आहे, त्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच आता समोर येत आहेत, त्यामुळे या सर्वांचं लक्ष जे आहे या अधिवेशनाकडे असणार आहे। धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।